हाय गाइस, आज आमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे. प्रिया बोलत होता की सुट्टी आज सुट्टी जिमला, पण आज पण सुट्टी नाही जिमला. असले ऍडिक्ट आहेत, जिम ऍडिक्ट. सुट्टी फक्त संडे. तर चला आजचा दिवस दाखवतो आम्ही काय काय करतो. पुढे दिसेलच आम्ही काय काय करणार आहे. पहिले तर प्रियाने माझ्यासाठी सरप्राईज ठेवलेलं आहे. बघू इव्हिनिंगला काय असेल तो सरप्राईज. मे बी माझ्यासाठी मर्सिडीज असू शकते. मर्सिडीज पाहिजे. तिला तेच बोलले, मला सरप्राईज द्यायचं फक्त मर्सिडीज, बाकी मला नको. असं नसतं. नाही आहे सरप्राईज, चांगलं आहे. मर्सिडीज नाही आहे पण चांगलं. बघू संध्याकाळ कधी होते वाट बघते मी आता. आधी जिम मध्ये पहिले वर्कआउट करू. नाही पण मर्सिडीज दिलं तर एक स्पेशल थँक्यू तुला देऊ शकतो मी. अच्छा, काय काय असेल तो थँक्यू? रिटर्न गिफ्ट काय असणार? देणार ना तसं त्या लेवलचा देणार. अच्छा असं पण नाही. मर्सिडीज चावी फ्युचर मध्ये मर्सिडीज बघू, ट्राय करू. मर्सिडीज सध्या एक चावी बनवून घे ना, ती दे. अच्छा, गाडी मागवली सांग. हा ठीक आहे ठीक आहे, ऑर्डर बुक केली आहे. ठीक आहे, आपण भेटू आता. जिम मध्ये थोडासा शूट करतो, नंतर डायरेक्ट इव्हिनिंगला भेटू सरप्राईज वर. थोडा 10 मिनिटं पण वर्कआउट केला पण नुसती बॉडीची टेन्शन मध्ये. दाखव 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 बघा, बायसेप बघा. वाव वाव वाव, दिसतो 100% दिसतंय. कटणं आलं ते. बायसेप ना बघतो एक शिकणार बघ. अच्छा, कडक येते. बस सकाळी जिमला जाता वेळेस मला बायको सांगत होती की तुमच्यासाठी आज ॲनिव्हर्सरी आहे म्हणून सरप्राईज काहीतरी आहे तिच्याकडून. पण तिला हे माहिती नाही की तिच्यासाठी मी पण एक सरप्राईज म्हणून आयफोन घेतलेला आहे. तर हा देता वेळेस बघू कोणाचा चांगला सरप्राईज आहे. मे बी तिचा असेल, पण बघूया तिचे एक्सप्रेशन देता वेळेस. भरपूर दिवसापासून बोलते मला मोबाईल हवा आहे मला, पण संध्याकाळी समजेल. फायनली तयारी झाली आणि ऑन द वे मध्येच प्रियाली जिथं बुकिंग केलेली आहे हॉटेलचे, तिथून कॉल आलेला, बुकिंग केलेलं टेबल दुसऱ्या पाली आलेली. आम्ही सांगितलं 5 मिनिटांनी पोहोचतो म्हणून. म्हणजे हिची मेकअपला जवळ अर्धा एक तास जास्त लागला हिला मेकअपला. बुकिंग टेबल पण आमचा जाणार होता. आता बघू तिथं वेटिंग लिस्ट मध्ये राहतो की आम्हाला रिझर्व टेबल मिळतो. फायनली भेटणार बोलले ते. बघू ना कशी दिसते मी. तू एंड टाइम भारी, कारण माझ्या हिंमत नाही. तू खराब दिसते मला. म्हणजे खराब दिसते मला नाही माहित. काय खरं सांगा, भांडण्याचा मूड नाही माझा तसा, पण जनरली भारी दिसतस. थँक्यू. चला आपण भेटूया पुढे. रिहान हाय कर. हाय गाइस. हो यो यो. चला पुढे रेस्टॉरंटला गेल्यावरती पुन्हा स्टार्ट करू. जवळजवळ अर्धा तास झाला आम्ही बसलो तिथं आणि वेटिंग बघून तुम्ही हैराण व्हाल. वेटिंग बघा लोकांची, ही सगळी गर्दी आहे. आणि ह्या मॅडमनी मेकअप बोल आज आम्हाला इथं अर्धा तास बसवला, अजून अर्धा तास बसायला लागेल मे बी. नाही आता होईल. तो बोललाय 5-10 मिनिटं, पण 10 मिनिटं कधी नसेल होत, ते अर्धा तासाचं असतं. आता एवढी लोक
कधी बाहेर फायनली पार्टी संपून घरी निघालो. आता घरी जाऊन मस्त रेस्ट करायला लागेल. मजा तर खूप आली कारण आम्ही डान्स पण एवढा केला ना की तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेल. आम्ही खूप डान्स केला. पैसा वसूल. मॅडमचा सरप्राईज आवडला मला. बाय द वे तुमचा गिफ्ट पण मला आवडला. आयफोन. मला वाटलं मला आयफोन देणार आहे. गाईज बघा आता मी अॅनिव्हर्सरीला याच्यासाठी आयफोन दिलाय. आता माझा येत्या 12 तारखेला माझा वाढदिवस आहे. मला काय येते बघू तिथे हिला पक्की म्हणावं लागेल. देईन काहीतरी देईन. काहीतरी विचार करते. प्रोटीनचा डब्बा दिला प्रोटीनचा डब्बा देईन. ती काळाची गरज आहे. चला आता आम्ही घरी पोहोचतोय. ऑलमोस्ट पोहोचतच आलोय. मज्जा आली. खूप मजा आली. फायनल आहे ना प्रोटीनचा डब्बा. प्रोटीनचा डब्बा देऊ चालेल. अंड्यांचा एक ट्रे. प्रोटीनचा डब्बा. चलो बाय. गुड नाईट. मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूयात.